ओके. तर आपण लास्ट टाइम क्वेश्चन आन्सर्स बघितले होते शेकीबाज मक्कीचे, तर त्याचे जे हाफ क्वेश्चन राहिलेत ते आज आपण स्टडी करूया. ओके. हो. हम्म. स्क्रीन दिसते तुला? हो. ओके. तर आपला कुठपर्यंत झालं होतं? क्वेश्चन नंबर शेर की जगह तुम इथपर्यंत झालं होतं आपण. पेज नंबर 11 कंप्लीट केला होता आपण. आता आपण पेज नंबर 12 वर जाऊया. इथे बघ काय हो. क्वेश्चन दिलाय. शेर तो भोजन करके आराम कर रहा था, तुम खाना खाकर क्या करते हो? तर जो शेर होता तो काय भोजन करून जेवण करून तो आराम करत होता, मग तुम्ही तसंच जेवण करून काय करता ते तुम्हाला लिहायचंय. तर अक्सर, तर काय लिहिणार तुम्ही? अक्सर स्कूल से आकर खाना खाकर आराम करते हैं, या कभी कभी आराम करते हुए टेलीविजन भी देखते हैं, असं तुम्ही लिहायचं आन्सर. ओके. तो अक्सर स्कूल से आकर हम खाना खाकर हम आराम करते हैं. अक्सर ट्यूशन से यानी क्लासेस से आकर खाना खाकर आराम करते हैं. खेल के आकर हम हो. आराम करते हैं. कभी कभी, हो. हाँ, कभी कभी आराम करते हुए टेलीविजन भी देखते हैं. कभी कभी आराम करते हुए हम गाणे भी सुनते हैं, असं तुम्ही लिहू शकता. ओके. हो. हो. त्याच्या पुढे बघ नेक्स्ट काय दिलंय तुला. शेर ने भोजन में क्या खाया होगा, तुम क्या खाते हो? आता इथे तुला जे शेरचं पिक्चर दाखवलंय तिथे लिहायचं शेरने भोजन में क्या खाया होगा, काय खाल्लं असेल त्यांनी भोजन मध्ये, आणि आपण काय खातो जेवणामध्ये ते लिहायचंय. तर काय लिहिणार तू? शेर ने क्या खाया होगा. क्या खाया होगा? शेर क्या खाता है? मांस खाता है ना. हाँ. हाँ, तो शेर अपने भोजन में क्या खाता है असं लिहायचं. शेर अपने भोजन में मांस खाता है, इसलिए उसने किसी जानवर का मांस खाया होगा. जे सिंह असतात ते काय हो. करतात, कुठल्याही जे प्राणी असतात त्यांना त्यांची शिकार करून खातात ना, त्यांचा मांस खातात. मग काय लिहायचं आपण? शेर अपने भोजन में मांस खाता है, इसलिए उसने किसी जानवर का मांस खाया होगा. मग त्याच्यानंतर काय दिलंय? तुम क्या क्या खाते हो, तुम्ही काय खाता जेवणामध्ये, तू लिहायचं तू काय काय खाते. चपाती, रोटी, रोटी, सब्जी, हा, रोटी आणि चपाती एकच झालं. ओके. चावल, चावल. दाल चावल सब्जी चपाती, तर हे तुम्ही लिहायचं. समजलं तुला या हो. क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायचं? हो. आता नंतर काय दिलंय? किसने किसे क्या कहा, तर इथे आपल्याला काय दिलंय, कोणी कोणाला काय म्हटलं ते आपल्याला लिहायचंय. ओके. तो नीचे कहानी से जुड़ी तस्वीरें दी गई है, उसमें कुछ न कुछ बोला जा रहा है, सोचो और लिखो कौन क्या बोल रहा है. तर इथे तुम्हाला पिक्चर दाखवलंय, तर हे आपल्या लेसन मधलेच पिक्चर आहेत. त्या पिक्चर मध्ये बघायचं आपल्याला आणि विचार करायचंय आणि लिहायचंय, तर कोण काय कोणाला बोलत असेल. ओके. तर आता पहिल्या पिक्चर मध्ये काय बोलत असेल, काय पहिल्या पिक्चर मध्ये शेर दिसतोय आणि मक्की दिसते, तर ती मक्की काय बोलत असेल शेरला, काय बोलत असेल ती? काय बोलत असेल ती मक्की? क्या तुम मुझसे लड़ाई करोगे, असं काहीतरी ती बोलत असेल. हो. हाँ, तो क्या मुझसे तुम लड़ना चाहते हो क्या, असं ती बोलत असेल. तर नेक्स्ट पिक्चर मध्ये काय सिंह काय बोलत असेल, काय बोलला असेल सिंह नेक्स्ट पिक्चर मध्ये? मक्खी बहन तुम जीती मैं हारा, मुझे माफ कर दो करो और मेरा पीछा छोड़ो, असं ती बोलली, असा तो बोलला असेल. काय बोलला असेल? की तुम जीती मुझे माफ कर दो, मेरा पीछा छोड़ दो, असं ती बोलली असेल.
नंतर नेक्स्ट पिक्चर मध्ये काय दिलंय? मक्खी कोणासोबत बोलते? हाती सोबत. तर हातीला काय बोलली असेल ती हत्तीला? हाथी राजा क्या तुम अरे मुझसे लड़ोगे? मुझे प्रणाम कर. हा, ओके. मुझे प्रणाम कर, नाही तू मुझसे लढोगे का, असं ती बोलली असेल. काही तू लिहू शकतेस. ओके. आणि नेक्स्ट लोंबडी दिसते. लोंबडीला काय बोलली असेल ती ही मक्खी? ही लोंबडी राणी चुपचाप कहाँ जा रही हो, क्या डर गई, असं ती बोलली असेल. ती तिला बघून पळते ना, तिथे लोंबडी कोल्हा पळतोय तिला बघून. मग ती काय बोलली असेल? मक्खी लोमड़ी रानी चुपचाप कहाँ जा रही हो, क्या तुम डर गए, क्या तुम डर गई. आणि लास्टला बघ काय आहे? मक्खी जाळ्यामध्ये अडकलेली आहे आणि लोमडी बोलते. तर लोमडी काय बोलत होती, काय बोलत असेल? काय बोलत असेल? मक्खी रानी मैं चुप इसलिए हूँ वहां मकड़ी तुम्हें गाली दे रही है, जाओ उसकी खबर लो, अशी ती बोलली असेल. हो. ओके. तर तुला कळालं काय काय लिहायचंय? काही म्हणजे आपल्याला आपल्या लेसन मध्ये जे लेसन मध्ये दिले त्या लेसनचा उपयोग करून यूज करून आपल्याला लिहायचंय. ओके. पहिल्या हो. याच्यामध्ये बघ काय ते मक्खी शेरला ती हे करते, त्रास देते. आणि त्रास देता देता ती काय बोलली असेल? का तू माझ्यासोबत लढाई करशील, आहे का हिंमत, असं वगैरे काहीतरी बोलली असेल ती. मग नंतर रागावून शेर काय बोलला असेल? रागवला असेल. पण नंतर काय बोलला तो? की मक्खी राणी मुझे माफ कर दो, मेरा पीछा छोड़ दो, असा तो बोलला असेल. असं तुला लिहायचंय प्रत्येकाचं. हो. ओके, कळालं किसने किसे कहा. हाँ. आता नेक्स्ट काय? कौन क्या. काय? कौन क्या. कहाणी के हिसाब से बताओ. आता कहाणी के हिसाब, कहाणीमध्ये गोष्ट आपण बघितली, त्या गोष्टावरून तुला सांगायचंय. तर घमंडी कोण होता? कोण घमंडी था? मक्खी. वेरी गुड, मक्खी. चतुर कौन था? लोमड़ी. यस, चतुर लोमड़ी. पर यहाँ पे हाँ लोमड़ी भी था और सबसे चतुर पर लोमड़ी था. सगळ्यात हाँ. हुशार कोण होतं? लोमडी होती. आणि थोडं म्हणजे थोडा हुशार कोण होतं? हाती होता. कारण तो पण बोलला ना तिला की मी नाही, प्रणाम करतो तिला आणि जातो निघून. तो सुद्धा तिला काय हो. बोलत नाही. ओके. तर इथे चतुर काय लिहिणार तू? पहिल्या चतुर मध्ये काय लिहिशील? हाती. हाँ. नंतर काय दिलं? समझदार. समझदार कौन था? वो भी हाथी था. हाँ. हाथी ने भी समझदारी से काम लिया है ना उसने. जैसे मक्की ने बोला कि मुझे प्रणाम कर, मैंने जंगल के राजा शेर को हराया, चलो. तो उसने भी समझदारी से काम लिया. उसने भी बोला कि इसके मुंह लगना है, ये तो ऐसे ही बोलेगी, इसलिए समझदारी से काम भी किसने लिया है? हाथी ने लिया. डरपोक कौन हाँ. था? शेर. वेरी गुड. सबसे चतुर? लोमड़ी. लोमड़ी. और आलसी? शेर. शेर. हाँ, आलसी शेर था. वेरी गुड. अब देखिए नेक्स्ट क्या बोला है आप लोगों को? चुटकी बजाते ही. चुटकी बजाते म्हणजे काय? बहुत जल्दी कर लेना, म्हणजे पटकन. आपण बोलतो ना चुटकी, एखादं काय काम असेल तर चुटकी बजा के कर लेते हे, म्हणजे पटकन सेकंदामध्ये पटकन ते काम करणं. बहुत जल्दी काम कर लेना, बहुत जल्दी कर लेना. तर इथे काय दिलंय? तुम कौन कौन से काम चुटकी बजाते ही कर लेते हो और बताओ. तर तुम्ही कुठले कुठले काम चुटकी बजाते कर लेते हो ते तुम्ही सांगायचे. कुठले कुठले काम करता तुम्ही? कुठले कुठले काम करू शकतेस तू पटापट? चुटकी बजाते कौन से काम पूरे करते हो? तर तू असा आन्सर लिहू शकते, मे कंगा करना म्हणजे केस विंचरणे, जूते पहनना, दूध पीना, आईस्क्रीम खाना आदि काम चुटकी बजाते ही पूरे कर लेती हूँ, असं तू सांगू शकते. ओके. हो. तर जे काम तू पटापट करू शकते ते काम लिहायचे. अब तुम कौन नेक्स्ट काय दिलंय? अब तुम एक टोली बनाओ, तुमसे तुम में से एक लीडर बनेगा, वह बाकी बच्चों को करने के लिए काम देगा, जिसे चुटकी बजाते ही
करना होगा। जैसे बाहर से 5 पत्तियां लाओ और उनके नाम बताओ, या शेकीबाज मक्खी के पात्रों के नाम बताओ। जो सबसे जल्दी कर लेगा वो लीडर बन जाता। बघा इथे हा एक गेम आहे. त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही तुमचे फ्रेंड्स असेल त्याची एक टीम बनवा. त्या टीम मध्ये एक लीडर बनणार. तो लीडर काय करणार, सगळ्या मुलांना काय करणार, इन्स्ट्रक्शन देणार. जसं ते आपण बघितलं त्या दिवशी, कुठला लेसन बघितलेला इंग्लिशचा आपण, द प्ला सॉरी याचा ईव्हीएसचा बघितलेला, द प्लांट फेरी. तर त्याच्यामध्ये कसं होतं तो गेम, की जो लीडर बनणार तो जे सांगणार ते सगळ्यांनी करायचं. तसंच इथे पण तेच आहे, की कोण जो लीडर बनेल तो तो काय बोलणार, की चुटकी बजाते तो चुटकी बजाते एक काम करने के लिए देगा. वो बोलेगा जाओ 5 पत्तियां लेके आओ, तो सब लोग 5 पत्तियां लेकर आना चाहिए. और जो सबसे जल्दी लेके आएगा वो क्या बनेगा, जो टीम है उसका क्या बनेगा, लीडर बनेगा. लीडर. हा. तर इथे काय लिहिणार तुम्ही, तर हेच तुम्हाला हे आहे काय आहे, ते ऍक्टिव्हिटी आहे, ती करायची काही गरज नाहीये. ओके. आता त्याच्यानंतर काय दिलंय, रास्ता ढूंढो. रास्ता ढूंढो सुद्धा एक इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ते तुम्हाला माहिती आहे ना, बुकच्या मध्ये वगैरे असतं. इथं दिलंय मकडी का जाल दिलाय, आणि त्याला तुम्हाला बाहेर निघायचं त्या जाळमधून. तर हे हो. सुद्धा गेम आहे, तर तो नाही केला तरी चालेल. हा. आता नेक्स्ट काय, भाषा की बात. तर भाषा की बात मध्ये बघ काय दिलंय, इन वाक्यों को अपने ढंग से लिखकर बताओ. इथे जे वाक्य दिलेले आहे ते तुला आपल्या शब्दांमध्ये लिहायचे. शेर आग बबूला हो उठा. तर काय लिहिणार तू, शेर क्रोधित हो गया. हाँ, शेर क्रोधित हो गया या शेर गुस्से से पागल हो गया. ओके. हो. त्याच्यानंतर काय दिलंय, उसकी जरा खबर लो ना. तर काय लिहिणार, जरा उसके पास जाओ. हाँ, उसकी खबर लो म्हणजे उसके बारे में पता कर लो, असं. उसके बारे में पता कर लो या उससे जाकर ठीक से समजाओ. आपण कधी बोलतो जाऊन त्याची जरा हे घे, बोलतो ना त्याला जरा समजव. हो. तर हो. ते काय आहे, तो उसको जाकर थोडा समजा लो, असं तुम्ही बोलू शकता. नंतर काय दिलंय, उस मकड़ी को तो मैं चुटकी बजाते ही खत्म कर देती हूँ. उस मकड़ी को तो मैं क्षण भर में जान से मार डालूंगी. तर चुटकी बजाते दिलंय, तर याच्याऐवजी आपला वेगळा शब्द लिहायचा. तर काय लिहू शकतेस तू, उस मकड़ी को तो मैं अ, भ- अ, ऐसे ही क्षण. मार दे हाँ, ऐसे ही मार देती हूँ, या उस मकड़ी को मैं शीघ्र ही मार देती हूँ. चुटकी बजाते यानी बहुत जल्द ना, म्हणजे हा. पटकन ना. तर हो. उस मकड़ी को मैं बहुत जल्द ही खत्म कर देती हूँ, असं पण लिहू शकतेस तू. हो. चुटकी बजाते यानी बहुत जल्द ही खत्म कर सकती हूँ. नंतर हा. काय सांगितलंय, जंगल के राजा के मुंह से ऐसी भाषा की कही शोभा देती है. म्हणजे जंगल. म्हणजेच जंगल के राजा को ऐसा नहीं करना चाहिए, ऐसा नहीं कहना चाहिए, असा त्याचा असं पण मिनिंग आहे. हा, अजून काय लिहू जंगल जंगल का राजा ऐसी बात नहीं कहता. हा हा, व्हेरी गुड, असं सुद्धा बोलू शकतेस. ओके, कळालं तुला भाषा की बात कसे आन्सर्स लिहायचे. हो. त्याच्यानंतर काय आहे, उडते मंडराते. मंडराते मध्ये काय दिलंय, इनके पास तुमने अक्सर किन ना किन को उडते मंडराते देखा होगा. तर तुला खाली काय काय जागा दिल्या, तर त्या जागाच्या इथं कोण कोण ना कोण तुला तू बघितले असतील, कुठले ना कुठले अॅनिमल्स या बर्ड्स वगैरे तुम्ही बघितले असतील. तर जलते बल्ब के आसपास, आता जलते बल्ब के आसपास कोण असतं, काय बघितलं असेल, काय बघितलंय तुम्ही. कीड़े छिपकली. हा, चिपकली मच्छर, किडे याने मच्छर. हा, लिहू शकतेस तू. खेतों में, शेतामध्ये काय काय बघितलंय उडताना, कीड़े. टिट्टे. हा, टिट्टिया मच्छर आणि चिडिया. चिडिया तर असतातच ना शेतात, तर चिडिया हो. तू लिहू शकते.
इकट्ठे पाणी के ऊपर, जे पाणी आपण साचून राहिलेलं असेल तर तिथे काय असतात? मच्छर मक्खी, हाँ, फूलों पर क्या होते? मक्खी तितली, यस, मक्खी, भवरे, भवरे पण बोलू शकतो त्याला, मक्खी पण बोलू शकतो. हाँ आणि कचरे के ढेर पर, मच्छर मक्खी, हाँ, हलवाई के मिठाइयों पर, मक्खी मक्खी मधुमक्खी, यस, व्हेरी गुड. तसं कळालं कसं लिहायचंय? हो नंतर काय दिलंय? कौन है शेकीबाज? क्या तुम किसी शेकीबाज को जानते हो? कौन है वह किस चीज के बारे में शेकी बखारता है? तर शेकीबाज म्हणजे चालाक असं. तर कोण आहे का तुझं? तर तू कोणाला असं, ते पर्सनल रिस्पॉन्सिबल क्वेश्चन आहे, म्हणजे ते तू आन्सर काही लिहू शकते तुझ्या मनाने. जर तुझी समजा कोण फ्रेंड वगैरे का मैं कोण असं असेल मैं शेकी. एक शेकीबाज को जानती हूँ, वह हाँ, मेरे मोहल्ले में रहता है, उसका नाम सुमित है, वह पढ़ते पढ़ने में बहुत तेज तेज है ओके. और हर समय अपने तेजी पीने के बारे में शेखी घबराता रहता है. पण शेकीबाजचं मिनिंग काय? म्हणजे मी काय सांगितलं होतं शेकीबाजचं मिनिंग? की कुठल्याही गोष्टीचं मोठेपणा सांगणं, म्हणजे जी गोष्ट येत असेल तर त्याचा मोठेपणा सांगतं. तर तू असं पण बोलू शकते, जो हर वक्त जो पढ़ाई करता है, वो जो सुमित है, वो हमेशा मुझे पढ़ाई के बारे में बड़े बड़े बातें करके बताता है, असं तू बोलू शकतेस. म्हणजे एखाद्या, म्हणजे जे अभ्यास वगैरे तो करतो तर त्या गोष्टीबद्दल तो मोठेपणा करून सांगतो. वो अपने हर काम को बड़ा बड़ा कर बताता है, असं तू लिहू शकतेस. हो ओके. शेकीबाज म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूप हे करून सांगणं. आता तू जर जर त्याने एकाने काहीतरी केली असेल गोष्ट, ते छोटीच असेल पण तो सारखं सारखं बोलून त्याला मोठं करून सांगणार, त्याला बोलतात शेकीबाज. तर कळाले हो कुठले कुठले क्वेश्चन्स लिहायचे आपले राहिलेले? हो तर पेज नंबर 12 पासून तुला कंप्लीट करायचंय. 12, 13, 14 वरचं तर फक्त काहीच नाहीये, एकच क्वेश्चन आहे, तुम कौन से काम चुटकी बजाते कर लेते हो, तेवढंच फक्त क्वेश्चनचं आन्सर लिही. आणि 15 वरचा लिहायचंय. ओके. हाँ हाँ तर आता आपण रीडिंग घेऊया आज, थोडं रीडिंग करूया आज. हो आपला टाइम बाकी आहे. आता जो नेक्स्ट लेसन आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ. आता घेऊन सुद्धा तो हाफ आपला राहील. तर आपण आज हो रीडिंग करूया. ओके. हो चल हो. आता जो सेकंड लेसन आहे शेकीबाज मक्की, तो रीड करायला स्टार्ट कर. एक था जंगल, उस जंगल में एक शेर भोजन करके आराम कर रहा था। इतने में एक मक्खी उड़ती उड़ती वहां आ पहुंची। शेर ने 2-3 दिन से स्नान नहीं किया था, इसलिए मक्खी शेर के कान के एकदम पास भिन 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 करने लगी। शेर को बहुत मुश्किल से नींद आई थी। उसने पंजा उठा उठाया, मक्खी उड़ गई, लेकिन फिर से शेर के कान के पास भिन भिन शुरू हो गई। अब शेर को गुस्सा आया, वह दहाड़ा, अरे मक्खी, दूर हट, वरना तुझे अभी जान से मार डालूंगा। मक्खी ने धीरे से कहा, छी छी, जंगल के राजा के मुंह से ऐसी भाषा शोभा नहीं देती। ऐसी भाषा कई शोभा देती है, असं त्याने विचारलं. नेक्स्ट पेज.
शेर का गुस्सा बढ़ गया। उसने कहा, एक तो मुझे सोने नहीं देती, ऊपर से मेरे सामने जवाब देती है। चुप हो जा वरना। अभी मक्खी बोली, वरना क्या कर लोगे? मैं क्या तुमसे डर जाऊंगी? मैं तो तुमसे भी लड़ सकती हूँ। हिम्मत हो तो आ जाओ। शेर शेर आग बबूला हो गया। उसने हो उठा। हो उठा। उसने कान के पास पंजा मारा। मक्खी तो उड़ गई, पर कान जरा छिल गया। मक्खी उड़कर शेर के शेर की नाक पर बैठी तो उसने मक्खी को फिर पंजा मारा। मक्खी उड़ गई। अब की बार शेर की नाक छिल गई। मक्खी कभी शेर के माथे पर बैठती, कभी गाल पर तो कभी गर्दन पर। शेर पंजा मारता जाता और खुद को ही घायल करता जाता। मक्खी तो फट से उड़ जाती। अंत में शेर ऊब गया, थक गया। वह बोला, मक्खी बहन, अब मुझे छोड़ो। मैं हारा और तुम जीती बस। मक्खी घमंड में चूर होकर उड़ती उड़ती आगे बढ़ी। उसने एक सामने एक हाथी मिला। उसने मक्खी ने। मक्खी मक्खी ने कहा, अरे हाथी, मुझे प्रणाम कर। मैंने जंगल के राजा शेर को। को हराया है, इसलिए जंगल के जंगल में बस मेरा राज चलेगा। हाथी ने सोचा, इस पागल मक्खी से बहस करने में समय कौन बर्बाद करे। हाथी ने सूंड ऊपर उठाकर मक्खी को प्रणाम किया और आगे बढ़ गया। सामने से आ रही लोमड़ी ने यह सब देखा। लोमड़ी मंद मंद मुस्कुराने लगी। उस उसने इतने में मक्खी ने लोमड़ी से कहा, अरे लो अरे अरे ओ। अरे ओ लोमड़ी, चल मुझे प्रणाम कर। मैंने जंगल के राजा शेर को और विशालकाय विशालकाय हाथी को भी हरा दिया है। लोमड़ी ने उसे प्रणाम किया, फिर धीरे से बोली, धन्य हो मक्खी रानी, धन्य हो आपका। आपका जीवन आपका जीवन और धन्य है आपके माता पिता। लेकिन मक्खी रानी, उधर वह मकड़ी दिखाई दे रही है ना? वह आपको गाली दे रही थी। उसकी जरा खबर लो ना। यह सुनकर मक्खी आग गुस्से से लाल हो उठी। मक्खी बोली, उस मकड़ी को तो मैं चुटकी बजाते ही खत्म कर देती हूँ। यह कहते हुए मक्खी मकड़ी की तरफ झपटी और मकड़ी के जाले में। जाले जाले में फंस गई। मक्खी जाले से छूटने की जोर जोर कोशिश करती गई, तो त्यों त्यों। त्यों त्यों और भी अधिक फंसती गई। अंत में वह थक गई, हार गई। यह देखकर लोमड़ी मंद मंद मुस्कुराती हुई वहां से चलती बनी। ओके, वेरी गुड।
मस्त रीड केलंस. हो. थँक्यू टीचर. हा. हो. तर कळालं काय करायचंय होमवर्क? हो. ओके. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण नेक्स्ट लेसन घेऊया. नेक्स्ट लेसन बघूया आपण कुठला आहे. हो. तर नेक्स्ट लेसन मध्ये चांगली अम्मा. चांदवाली अम्मा ही सुद्धा एक स्टोरी आहे. ती आपण हो. नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. हो. ओके. अजून आपल्याकडे 3 मिनिटं आहेत, तर आपण हा लेसन पण रीड करायचा का? हो. चालेल. तर रीड कर. बहु चांद वाली अम्मा. बहुत समय पहले की बात है। हे एक पण हे रीड कर वरती. तुम शरारत तो करती ही होगी. तुम शरारत करती ही होगी। कौन कौन सी शरारत करती हो? इन चीजों का इस्तेमाल तुम कोई शरारत करने के लिए कैसे करोगी? झाड़ू, झाड़ू, पंजा, पंख पंख, पंख पंख, कागज, गुब्बारा। बहुत समय पहले की बात है। एक बूढ़ी अम्मा थी, बिल्कुल अकेली। उसका अपना कोई न था। घर का काम कामकाज उसे खुद ही करना पड़ता। सुबह उठकर कुएं से पानी लाना, खाना बनाना आदि आदि। उसके साथ एक परेशानी थी। वह रोज सुबह उठकर जब घर में घर में झाड़ू लगाती तब तक तो सब ठीक रहता, पर जैसे ही वह आंगन में जाती और झाड़ू लगाने के लिए झुकती तभी आसमान आकर उसकी कमर से टकराता। अम्मा उसे घूरकर देखती तो वह थोड़ा हट जाता, फिर वह जैसे ही दोबारा दोबारा झुकती आसमान फिर आकर अपनी हरकत दोहराता। एक दिन, 2 दिन, 3 दिन लगातार यही क्रम चलता चलता रहा रहा। चलता रहा। अम्मा झाड़ू लगाए लगाई और आसमान उसे तंग करे। एक दिन कुएं पर पानी भरने को लेकर अम्मा का किसी और से झगड़ा हो गया। अम्मा जरा गुस्से में थी। वह झाड़ू उठाकर आंगन में गई और जैसे ही झुकी, आसमान ने अपनी आदत के अनुसार उस उसे 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 फिर छेड़ा। ओके. बस. आज जास्त रीडिंग झालं. आपल्या क्लासचा टाइम सुद्धा झाला. तर आपण आता इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये हा जो लेसन आहे तो मी तुला एक्सप्लेन करेन काय या क्लासमध्ये सॉरी या लेसनमध्ये काय आहे ते. ओके. हा. तर कळालं तुला काय क्वेश्चन होमवर्क दिला तो? हो. हा. तर तो कम्प्लीट करायचा आहे. मी तुला त्याचे आन्सर सुद्धा पाठवेन हो. आणि ते तू लिहून मला ग्रुपमध्ये सेंड कर. ओके. ओके. बाय टीचर. बाय.